नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका परिवर्तनाबद्दल बोलणार आहोत, जे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, संपूर्ण भारताच्या लोकशाहीची दिशा बदलू शकतं. आणि ती क्रांती आहे ई-वोटिंगची. कल्पना करा, तुम्ही आता मतदानासाठी रांगामध्ये उभे नाहीत. तुम्ही प्रवासात असाल, गावाकडे गेला असाल किंवा देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात नोकरी करत असाल, तरीही फक्त तुमच्या हातातल्या स्मार्टफोनवरून एका क्लिकवर तुम्ही मतदान करू शकता. हे आता केवळ स्वप्न राहिलेलं नाही, तर बिहारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. इथे आपण ई-वोटिंगच्या या महाप्रयोगाचे प्रत्येक पैलू उलगडून पाहणार आहोत. ई-वोटिंग म्हणजे नेमकं काय? बिहारने उचललेलं हे धाडसी पाऊल नेमकं काय आहे? याचे अफाट फायदे काय आहेत? पण त्यासोबत गंभीर धोके आणि भविष्यातील शक्यता काय आहे ते पाहूयात. ई-वोटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग. नावाप्रमाणे यात मतदार आपल्या मतदानाचा पवित्र हक्क पारंपरिक मतपेटी किंवा EVM बटनाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बजावतो. ही इलेक्ट्रॉनिक साधने म्हणजे कम्प्युटर, टॅबलेट, विशेष मतदान मशीन आणि आपल्या खिशातला मोबाईल फोनही असू शकतो. या प्रक्रियेत मतदान हे पूर्णपणे ऑनलाईन आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर होतं. मतदार एका सुरक्षित मोबाईल ॲपवर लॉग इन करतो, आपली ओळख पडताळतो आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या पर्यायामधून आपला पसंतीचा उमेदवार निवडून मत टाकतो. हे अगदी आपण आज बँकिंगचे व्यवहार ऑनलाईन करतो तसंच सोपं, पण अत्यंत कडक सुरक्षा मानकांसह असतं. कल्पना करा, बँकांचे अब्जावधींचे व्यवहार जर ऑनलाईन सुरक्षितपणे होऊ शकतात, तर मतदानासारख्या लोकशाहीचा आधारस्तंभ डिजिटल माध्यमातून का नाही? ई-वोटिंग याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आगामी शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपरिषद, महानगरपालिका यांसारख्या निवडणुकांसाठी मोबाईल फोनवर आधारित ई-वोटिंग प्रणाली सुरू करण्याचा निर्धार केला आहे. हा केवळ एक निर्णय नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. विशेष म्हणजे यासाठी 2 अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह ॲप्स वापरले जातील. सीडॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या प्रगत संशोधन संस्थेद्वारे विकसित केलेला ॲप आणि दुसरा बिहार राज्य निवडणूक आयोगाचा स्वतःचा विशेषरित्या तयार केलेला ॲप. बिहार हे शहरी निवडणुकांमध्ये ई-वोटिंग लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. हा निर्णय खरंच एक मोठा प्रयोग आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला, तर याची लाट लवकरच संपूर्ण देशभर पसरू शकते आणि आपल्या मतदान प्रक्रियेचे स्वरूप कायमस्वरूपी बदलू शकते. ई-वोटिंग सिस्टीमची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात. या प्रणालीला केवळ डिजिटल म्हणणं पुरेसं नाही, ती अत्यंत सुरक्षित, अभेद्य आणि पारदर्शक बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञान, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. हे या प्रणालीचा आत्मा आहे. ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारचे डिजिटल लेजर, जेथे एकदा माहिती नोंदवली की ती बदलता येत नाही. त्यामुळे एकदा मतदान झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करणे अशक्य होते. यामुळे मतदान प्रक्रिया अचूक, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या छेडछाडीपासून पूर्णपणे मुक्त राहते. फेस रिकग्निशन आणि लाईव्हनेस डिटेक्शन ही तंत्रज्ञान मतदाराची खरी ओळख आणि त्या क्षणी तो व्यक्ती प्रत्यक्ष समोर आहे का हे तपासतं. म्हणजेच एखाद्याचा चेहरा ओळखून आणि तो खरोखर जिवंत व्यक्ती आहे का हे तपासूनच मतदान करता येईल. त्यामुळे खोट्या ओळखीने मतदान करण्याची किंवा कोणी दुसऱ्याच्या नावाने मतदान करण्याची शक्यता पूर्णपणे संपते. ऑडिट ट्रेल तिसरा वैशिष्ट्य आहे ऑडिट ट्रेल. पारंपरिक मतदान यंत्रामध्ये जसं VVPAT वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असतं, त्याचप्रमाणे या वोटिंग प्रणालीमध्ये देखील प्रत्येक मताची डिजिटल नोंद ठेवली जाईल. यामुळे गरज पडल्यास प्रत्येक मताचे पुनरावलोकन करता येईल आणि ते पडताळता येईल. यामुळे प्रणालीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता प्रचंड वाढते. या सर्व वैशिष्ट्यांचा एकत्रित उपयोग म्हणजे मतदान प्रक्रिया अत्यंत सुरक्षित, पूर्णपणे पारदर्शक आणि प्रत्येक नागरिकावर विश्वास ठेवण्यासारखी बनवली जाते. नेमकं या प्रक्रियेचे फायदे काय आहेत ते पाहूयात. ई-वोटिंगचे फायदे केवळ तांत्रिक नाहीत, तर ते सामाजिक आणि लोकशाही बळकटीकरणाचे आहेत. याचा फायदा समाजातील विविध गटांतील नागरिकांना होतो, जसे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती, ज्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी अनेक अडचणी येतात, रांगेत उभे राहणे शक्य नसते. अशा नागरिकांना आता घरबसल्या आरामात मतदान करता येईल. त्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने मतदानाची सुलभता आहे.
स्थलांतरित कामगार आणि दूरस्थ नागरिक जे रोजगारासाठी आपलं गाव किंवा शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहतात, त्यांना मतदानाच्या दिवशी परत येणं खूप कठीण होतं. वेळेअभावी किंवा दूर असल्यामुळे अनेक जण मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. आता त्यांच्यासाठी ही संधी सोन्यासारखी आहे. त्यांना कुठूनही मतदान करता येईल. तंत्रस्नेही तरुण वर्ग आजच्या पिढीला स्मार्टफोन आणि ॲप्स वापरण्याची सवय आहे. त्यांच्यासाठी मोबाईलसारख्या उपकरणांचा वापर करत सहजपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होणं अधिक आकर्षक ठरू शकतं. हे प्रथमच मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहित करेल आणि दीर्घकाळ मतदान करण्याची सवय लावण्यास मदत करेल. आणि मतदानाचा टक्का वाढवणे. जेव्हा मतदान करणे सोपे होते, तेव्हा त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढते. ई वोटिंगमुळे मतदाराला प्रयत्न कमी करावे लागतील, ज्यामुळे एकूण मतदानाचा टक्का वाढू शकतो. यामुळे आपली लोकशाही आणखी जास्त लोकांच्या सहभागाने अधिक सशक्त आणि प्रतिनिधित्वपूर्ण बनेल. त्यानंतर याच्या पुढचे धोके आणि आव्हाने काय आहेत? ई वोटिंग प्रणाली आकर्षक आणि आशादायक वाटत असली तरी तिच्या मार्गात काही गंभीर आव्हाने आणि धोके आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला महागात पडू शकतं. सायबर हॅकिंगचा गंभीर धोका. जर ही प्रणाली पुरेशी सुरक्षित नसेल तर सर्वात मोठा धोका म्हणजे हॅकिंग. डेटा चोरला जाणे किंवा निवडणुकीच्या निकालात फेरफार करणे. सायबर सुरक्षा तंत्रज्ञांनी याबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. हॅकर्सनी जर एकदा प्रणालीत प्रवेश मिळवला तर लोकशाहीचा पायाच हादरू शकतो. पारंपरिक मतदान केंद्रात आपलं मत पूर्णपणे गोपनीय राहतं, पण घरातून किंवा घरातल्याच कोपऱ्यातून मतदान करताना कधीकधी कुटुंबीय, समाज किंवा दबाव टाकणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव मतदारावर पडू शकतो. यामुळे मतदानाची गोपनीयता आणि दबावमुक्त वातावरण टिकवणं हे एक मोठं आव्हान आहे. डिजिटल विभाजन. भारताकडे अजूनही मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही, स्मार्टफोन नाहीत किंवा ते डिजिटल साक्षर नाहीत. अशा नागरिकांना ही ई वोटिंग प्रक्रिया पूर्णपणे वगळू शकते. यामुळे डिजिटल विभाजन वाढण्याची आणि काही मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते. तांत्रिक अडचणी आणि विश्वासार्हता. ॲप डाऊन होणे, सर्व्हर क्रॅश होणे, चेहरा ओळखण्यात चूक होणे, इंटरनेट कनेक्शन समस्या अशा अनेक तांत्रिक अडचणी मतदारांचा अनुभव बिघडवू शकतात. यामुळे नागरिकांचा प्रणालीवरती विश्वास कमी होऊ शकतो, जे लोकशाहीसाठी घातक आहे. निष्कर्ष काय आहे याचा? ई वोटिंग हा खरंच भविष्याचा मार्ग आहे, जो लोकशाहीला एका नव्या उंचीवरती नेऊ शकतो. पण त्या मार्गावर चालताना प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाकायला हवं. बिहारचा हा निर्णय केवळ तंत्रज्ञानाचा प्रयोग नाही, तर लोकशाहीची पुन्हा एकदा नव्याने उभारणी करण्याचा एक महत्त्वाचं साधन ठरू शकतो. हा प्रयोग जर 100% यशस्वी झाला आणि त्यातली प्रत्येक त्रुटी दूर झाली तर भविष्यात विधानसभा आणि अगदी लोकसभा निवडणुकीसाठीही ही पद्धत स्वीकारली जाऊ शकते, ज्यामुळे भारतातील मतदानाचे स्वरूपच बदलून जाईल. पण तोपर्यंत काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तांत्रिक सुधारणा, प्रणालीला सायबर हल्ल्यांपासून अभेद्य बनवणे, जनतेचा सशक्त सहभाग आणि शिक्षण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा या प्रणालीवरील विश्वास निर्माण करणं आणि तो टिकवून ठेवणं. ई वोटिंग खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला बळ देईल का आणि लोकशाहीला एक नवा आयाम देईल का, हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे आणि महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, ही होती ई वोटिंग संबंधीची एक सविस्तर आणि महत्त्वाची चर्चा. तुमचं मत काय आहे? तुम्ही जर ई वोटिंगसाठी पात्र असाल तर तुम्ही मोबाईलवरून मतदान करायला आत्मविश्वासाने तयार होताल का? तुम्हाला यात काय धोके वाटतात आणि काय फायदे दिसतात? तुमची प्रामाणिक मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि विचारप्रवर्तक वाटला असेल तर त्याला एक लाईक देऊन आम्हाला प्रोत्साहन द्या. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या महत्त्वाच्या आणि रोमांचक विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.